बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कोरा झालेला जमिनीचा सातबारा परत मिळावा ह्या मागणीसाठी शुक्रवारी 27 तारखेला सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय ह्या ठिकाणी बाळगंगा प्रकल्पग्रस्त बेमुदत उपोषण करून बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह करणार असं निवेदन नुकतंच प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांना दिलं गेलंय। पेण तालुक्यामध्ये गेली 16 वर्ष बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहे। गेल्या 2010 पासून बाळगंगा धरण प्रकल्पाचं काम सुरू झालंय। या प्रकल्पामध्ये वाशिवली, वरसई, करोटी, गागोदे खुर्द, जावली, निदवली या 6 ग्रामपंचायतीसह 9 गावं आणि 13 आदिवासी वाड्या सुमारे 3800हून अधिक कुटुंब बाधित झालेली आहेत। यामध्ये 1240 हेक्टर जमीन संपादित केली आहे। जुना भूमी संपादन कायदा बदलून न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013 मध्ये अस्तित्वात आला। या कायद्यातील कलम 101 नुसार संपादन केलेली जमीन 5 वर्षांच्या कालावधीत न वापरल्यास ती जमीन मूळ मालकाला किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याची तरतूद आहे। बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमीन संपादित करून 16 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे संपादित केलेल्या जमिनीचा सातबारा आपोआप कोरा झालाय। तो कोरा झालेला सातबारा शेतकऱ्याला पुन्हा परत मिळावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रांत कार्यालयात समोर उपोषण करणार असंही निवेदनामध्ये म्हटलंय। यावेळी संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव, वासुदेव पाटील, अविनाश मोरे, प्रदीप गुरव, नितेश भारवे आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते। सुद्धा आम्ही जल सत्याग्रह केला तेव्हा सुद्धा आम्ही थेट मागणी ठेवलेली होती की सातबारा कोरा झाला पाहिजे। आणि आता जो नवीन कायदा आलेला आहे तो नवीन कायदा हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। जो भूमी संपादन कायदा 2013 आणि त्याचा कलम 101 याच्यामध्ये तरतूदच आहे की प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित केल्यानंतर 5 वर्षामध्ये जर ती वापरली नाही तर त्या शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसदारांना ती परत द्यावी लागते। बाळगंगा या प्रकल्पासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत। याचा अर्थ या सरकारने जमीन घेऊन 16 वर्ष पूर्ण केलेले आहेत, याचा अर्थ 5 वर्ष उलटून गेलेले आहेत। आणि म्हणूनच येथील आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की आता या कायद्यानुसार आमच्या जमिनीचा सातबारा हा कोरा झालेला आहे आणि तो कोरा झालेला सातबारा आमच्या शेतकऱ्यांना परत मिळावा या अधिकारासाठीच 27 तारखेला आम्ही बेमुदत उपोषण करून बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह करणार आहोत। 17 वर्ष शासनाने आमच्याकडे खूप प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे। आज आमचे घरं मोडकली चालली आहेत। आज आमच्या जमिनीला नुकसान भरपाई मिळत नाही। तर आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला धरण कधी करायचं आहे तेव्हा करा, परंतु आमच्या जमिनी आणि आमचे घरं सातबारा आमचा मोकळा करून आम्हाला द्यावा, एवढी शासनाला आमची विनंती आहे। आम्ही शासनाला एवढा आता इशारा देतोय की आम्ही आता गप्प बसणार नाही। आम्ही रस्त्याची लढाई तर लढूच, शासनाचं जे शासकीय जे कार्यालय आहेत त्यांनासुद्धा कुलूप लावण्याची आम्ही तयारी ठेवणार आहोत। गावकऱ्यांच्या व्यथा अशा आहेत की जर शासनाला या धरणाची गरज नाही, आता प्रकल्पग्रस्तांना आम्हाला असं वाटायला लागलं आहे की शासनाला धरणाची गरज नाही, म्हणून सर्वसामान्य प्रकल्पग्रस्त असा विचार करायला लागला आहे की आता आमची रस्त्यावरची लढाई न लढता आम्ही आता बेमुदत आंदोलन करणार आहोत। ते आंदोलन अशासाठी करणार आहोत, जर शासन धरणाचं कामच म्हणजे पुनर्वसनच करणार नसेल तर आमचं म्हणणं असं आहे, मग आमच्या जमिनी आणि आमची घरं आमच्या ताब्यात द्यावा। नंतर शासनाला कधी गरज लागेल तेव्हा वाढीव मोबदला देऊन त्याने नंतर घ्यावा। आत्ता तरी तर त्या जमिनी आमच्या परत द्यावा, ह्याच बेसिकवर आम्ही आता उपोषण करणार आहोत।